नमस्कार मित्रांनो. तर 18 फेब्रुवारी 2026 रोजी राज्य शासनाने एक जी-आर निर्गमित केलेला आहे. हा जी-आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी असून त्यांचा जो काही जानेवारीचा महिना आहे, तो महिना वितरित करण्याची मान्यता या जी-आरमध्ये दिलेली आहे. ज्यावेळेस मी हा जी-आर वाचत होतो, त्या जी-आरमध्ये इथे बघा खाली एक उल्लेख होता, की जो काही निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, तो निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिताच होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी. तर याचा नेमका अर्थ काय आहे आणि हे जे जानेवारीचे पैसे त्यांनी मान्यता दिली देण्यासाठी ते कधीपर्यंत मिळतील याबाबतची सर्व माहिती आपण सविस्तर माहिती या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, या जी-आरमध्ये सांगितल्याप्रमाणे जवळपास 98.45 कोटी रुपयाचे निधी हा जानेवारी महिन्याचा पैसा देण्यासाठी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. पूर्ण वर्षासाठी एकूण जी निधी आहे ती म्हणजे 3,960 कोटी रुपये इतकी निधीची तरतूद आधीच करून ठेवलेली आहे. ही निधी पूर्ण वर्षाकरिता वापरण्यात येणार आहे. तर त्यामधील फक्त जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी 98.45 कोटी एवढी निधी वापरण्याची मान्यता दिलेली आहे. पण या जी-आरमध्ये जसा उल्लेख होता, की फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील जे काही महिला आहे, त्यांच्याचसाठी या निधीचा उपयोग होणार आहे. तर याचा अर्थ काय? आता बऱ्याच जणांच्या मनात अशी शंका निर्माण झाली असेल, की बाकीचे जे अदर कास्ट महिला आहेत, त्यांना या निधीतून पैसे मिळणार नाहीत का? तर हो, ही गोष्ट खरी आहे, की या जी-आरमध्ये सांगितल्याप्रमाणे फक्त एस-सी कास्ट महिलांसाठीच हा जी-आर आहे. त्यांच्यासाठीच हा निधी वितरित करण्यात आलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही, की जे बाकी अदर कास्टच्या जे काही महिला आहेत, त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे जानेवारीचे वगैरे येणार नाहीत. पण या जी-आरमध्ये विशेष त्या गोष्टीचा उल्लेख यामुळे केलेला गेलेला आहे, कारण हा जो जी-आर आहे, तो सामाजिक न्याय विभागाने काढलेला आहे. त्यामुळं त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील महिलांचाच यामध्ये विचार केलेला आहे आणि नोंद केलेली आहे. आणि हा जो पूर्ण आकडा आहे त्यांनी दिलेला जो की 98.45 कोटीचा, हा फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक जे काही महिला आहे त्यांच्यासाठीच हा आहे. आणि जे बाकी अदर कास्टसाठी जे काही महिला असतील त्यांच्यासाठी वेगळा निधी हा त्यांच्या विभागाकडून अपडेट केला जातो. त्यांच्या विभागाकडून वेगळा जी-आर निघाला जातो आणि त्यांना तो वेगळा वितरित केला जातो. त्यामुळे बाकी जे अदरच्या कास्ट महिला आहेत त्यांनी यामध्ये काळजी करायची गरज नाही. लाडक्या बहिणीचे पैसे सर्व प्रवर्गातील सर्व पात्र लाभार्थी महिलांना येतीलच. फक्त हा जी-आर त्या विभागापुरता मर्यादित असल्यामुळे यामध्ये त्या महिलांचा उल्लेख झालेला आहे. बाकी पण महिलांना पैसे येणार आहेत. तर आता दुसरा प्रश्न असा आहे, की हे पैसे किती दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील? तर 18 फेब्रुवारी 2026 रोजीचा हा जी-आर आहे. या दिवशी राज्य सरकारने हा निधी वितरित करण्याची मान्यता दिलेली आहे. तर हा निधी आता बँकेमार्फत तुमच्या खात्यामध्ये जमा होतो. तर याला कमीत कमी 8 ते 10 दिवसाचा टाइम लागू शकतो. तर त्यांच्या हिशोबाने जर बघितलं तर फेब्रुवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणीची जानेवारी महिन्याचे 1,500 जमा होतील किंवा मग मार्च महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये याचे पैसे तुम्हाला जमा होतील. तसेच या जी-आरमध्ये अजून एक स्पष्ट केले आहे, की ज्यांना श्रावण बाळ योजना किंवा मग संजय गांधी निराधार योजना या योजनेचा लाभ मिळत आहे, त्यांना या मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे पैसे पडणार नाही किंवा टाकू नये म्हणून असे स्ट्रिक्ट आदेश त्यांनी दिलेले आहेत. तर मित्रांनो, ही होती या जी-आरबद्दल एक छोटीशी अपडेट. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ नेहमी या चॅनलवर येत राहते. तर चला मग भेटूत असेच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओत.